एक मोठी बातमी, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गडेचा रात्री मुक्काम उसाच्या शेतात असल्याची माहिती मिळाली। अत्याचार केल्यानंतर आरोपी 5 तास गावच्या घरी थांबला होता। अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणेंकडून। सुमित, काय अपडेट? मी सध्या गुन्हाट गावात आहे आणि याच गुन्हाट गावामध्ये त्या आरोपीचं लोकेशन सापडलं होतं शेवटचं, आणि आता डॉग स्क्वॉड जे आहे पुणे पोलिसांकडून ते या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्यामार्फत शोध घेण्यात येतोय। या ठिकाणी त्याच्या आजूबाजूची ही सगळी घरं आहे आणि त्याच्या बाजूलाच हे काही डॉग आहे तो फिरत आहे पुणे पोलिसांचा। त्यामुळे एकंदरीतच इथंच हा संपूर्ण जो काही डॉग स्क्वॉड आहे तो इथं थांबलेला आहे आणि इथूनच ही पाहणी केली जाते। आपण जर बघू शकतो की ह्या घराच्या इथंच हे दाखवलं जातंय, सारखा इथंच ते जे डॉग आहे तो येतोय। त्यामुळे एकंदरीतच आणि मुळात ह्या घराचा दरवाजा देखील बंद आहे, त्यामुळे नेमकं काय असू शकतं हे आपण जर पाहू शकतो की बघ या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणीच हे जे काही डॉग आहे तो फिरतोय। त्यामुळे शेवटचं लोकेशन या गावामध्ये दाखवलं होतं आणि आता या लोकेशनच्या आधारेच पुणे पोलीस जे आहे ते या ठिकाणी तपास करताना दिसतात आहे। अशा पद्धतीने एक टीम तयार केलेली आहे, वेगवेगळ्या टीम स्तरावर काम करत आहेत आणि या घराजवळच आहे, मात्र हे घराचं लॉक आहे, त्या घराला कुलूप असल्यामुळे ते उघडलं जात नाहीये। पोलिसांकडून तसं तपास देखील केला जातोय, मात्र उघडत नाहीये। नेमकं आतमध्ये काय आहे, काय काय कशा पद्धतीने तपास करायचा आणि पोलीस जे डॉग जे आहे ते इथलंच त्या दरवाजापाशी थांबते आणि त्याच्या उघडलेलं आहे या ठिकाणी। आणि पोलीस आपण बघू शकतो की कशा आतमध्ये चाललेले आहेत, तपासणी केली जाते। नेमकं काय तपासतायत, नेमकं काय दाखवतोय हे संपूर्ण जे काही हे चित्र आहे, हे गुन्हाट गावातील एक घर आहे त्या वस्तीवर असणार आणि याच घरामध्ये ही संपूर्ण जे काय आहे जो तपास जो आहे कसून केला जातोय। 8 ते 9 10 टीम जे आहे त्या या परिसरात आहे। ऊसाची शेती बघितली जाते, घर बघितले जाते आणि त्याचबरोबर संपूर्ण जे काही लोकांशी चौकशी केली जाते पोलिसांकडून आणि त्यानंतरच तपास काही लागण्याची शक्यता देखील पोलिसांकडून वर्तवली जाते। काही तासांनंतर हे सगळ्या गोष्टी समोर येतील, मात्र सध्या तरी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास केला जातोय आणि आता या घरामध्ये आलेलो आहोत आपण आणि या घरामध्ये आता या ते डॉग आहे तर थांबलेला आहे। त्यामुळे पोलिसांकडून कसून तपास केला जातोय हे मात्र नक्की। बिलकुल सुमित, आणि त्याचसोबत डॉग स्क्वॉड कडनं इथे ऊसाच्या शेतात सुद्धा तपासणी केली गेली आहे, आता घरात सुद्धा तपास केला जातोय। आणखी कोणकोणती पथकं आहेत, चारी बाजूनी कसा तपास सुरू आहे सुमित? इथं जे एसीपी आहेत ते पिंगळे म्हणून आहेत, ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा संपूर्ण तपास सुरू आहे। वेगवेगळ्या पद्धतीने टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत। काही डॉग स्क्वॉड जे आहे ते ऊसाच्या शेतीमध्ये पाहत आहेत, काही जे इतर जे काही लोकेशन दाखवत आहेत त्या ठिकाणी पाहणी करण्यात येत आहे, लोकांना विचारण्यात येत आहे आणि पोलीस जे आहे ते कसून या ठिकाणी थांबून आहेत। म्हणजे एसीपी जे असतील ते तिथे थांबलेले आहेत, ते लोकांशी चर्चा करतात, नेमकी काय परिस्थिती होती, काय झाले, कुठं काल 4 ते 5 तास आरोपी या घरामध्ये होता। सुमित, आजूबाजूच्या लोकांनी कोणी त्याला पाहिलंय का कालच्या दिवसात? लोक या संदर्भात आणखी काही बोलले नाही, मात्र खबऱ्यांमार्फत पोलिसांना ही संपूर्ण माहिती मिळाली होती आणि त्यामुळेच या ठिकाणी पुणे शहर पोलीस जे आहेत ते तपास करताना आपल्याला दिसता येते। बरं सुमित, डॉग स्क्वॉड शिवाय कोणकोणती पथकं, ड्रोनच्या माध्यमातून कसा तपास केला जातोय? खरं तर दिवसा उजेडीच या तपास कार्याला खरं तर वेग येणार आहे, मात्र जसा अंधार होईल तसं तपासाला गती मिळणार नाही, त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं जोर लावला जातोय? दुपारपासून जर तपासाला सुरुवात गती आली होती, त्यानंतर ड्रोनद्वारे इमेजिंग ड्रोन काढण्यात आले होते। तो वेगळा तपास जो आहे तो आजूबाजूच्या परिसरात केला जातोय पोलिसांकडून। डॉग स्क्वॉडचा जो तपास आहे त्या माध्यमातून केला जातोय आणि इतर जे काही लोकांशी जे काही लोकांच्या माहितीनुसार जे काही तपास करायला लागतो तो देखील तपास जो पोलिसांकडून केला जाते। 3 पातळ्यांवर हा संपूर्ण तपास जो आहे तो केला जातोय पोलिसांकडून आणि लवकरात लवकर पोलिसांकडून जे माहिती मिळते की लवकरात लवकर आम्ही या आरोपीला शोधून काढू। जसं या ठिकाणी जर असेल तर या सगळ्या पातळीवर आम्ही तपास करून या आरोपीला लवकर शोधण्याचा, दत्तात्रय गाडेला लवकर शोधण्याचा प्रयत्न हा जो आहे तो पोलिसांचा आहे। कधीपासून या गावामध्ये त्याचं वास्तव्य आहे दत्ता गाडेचं आणि काय पार्श्वभूमी आहे त्याची, एकूणच काही माहिती मिळाली आहे?
कुठले गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत, हा सराईत गुन्हेगार आहे असं बोललं जात आहे, काय आहे त्याची बॅकग्राऊंड? ज्यावेळेस लोकांपासून ज्यावेळेस आपण बोलणं केलं त्यावेळेस लोकांनी देखील या ठिकाणी जे काही राहणारे आहेत त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीचा त्याचं डोकं होतं, अशा पद्धतीचं काम करण्यात त्याला धन्यता होतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिरूर पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा होता आणि शिक्रापूर पोलीस स्टेशन अवघे काही किलोमीटर अंतरावर आहे. तर ते त्या पोलीस स्टेशनमध्ये देखील त्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी आहे गुन्हेगाराची. त्यामुळे त्या अशा पद्धतीनेच तो आरोपी जो आहे तो या ठिकाणी वावरत होता. देखील त्याची नकारात्मक ते देत होते. त्यामुळे लोकांशी बोलल्यानंतर हा सगळा जो काही त्याच्या पार्श्वभूमीबद्दल लोक देखील नकारात्मक बोलता येते. त्यामुळे या आरोपीच्या बाबतीमध्ये आता एक एक गोष्ट समोर येते आणि ते आल्यानंतरच या आरोपीचं या संपूर्ण जे काही तो कशा पद्धतीने गावात होता, नंतर बाहेर कशा पद्धतीने आणि नेमकं कशाला गेला होता, या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल त्याला ताब्यात घेतल्यानंतरच या सगळ्याचा. त्याच्या घरात आणखीन कोण कोण होतं काल, किंवा कोण कोण आहे त्याच्या घरामध्ये, त्याचे नातेवाईक ज्यांची आतापर्यंत चौकशी केली आहे, ते सगळे आता कुठे गायब झालेत? सध्या त्यांचे जे काही नातेवाईक आहे ते त्या ही वस्ती आहे आणि ते गाव जे आहे ते घर आहे, म्हणजे गावात जे घर आहे आणि ह्या वस्ती जे काही डॉग स्क्वॉड जे आहेत ते या वस्तीच्या आजूबाजूचा ते काही वस्तीचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये एक डॉग स्क्वॉड फिरते. त्यामुळे पोलिसांना असा संशय आहे की तो, आणि या घराच्या बाजूलाच आजूबाजूला ऊसाचं क्षेत्र आहे. ऊसाचं क्षेत्र असल्यामुळे डॉग जो आहे तो आजूबाजूलाच फिरतोय आणि त्याचं घर जे आहे ते इथून गावात आहे आणि ही वस्ती आहे. त्या वस्तीवर हा सगळा तपास केला जातोय. गावात त्याच्या घरी त्याचे भाव आहे जो त्याच्यासारखा दिसतो. त्यामुळे आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं अशीच. आणि बर सुमित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. या सगळ्या शोध मोहिमेकडे तुम्ही लक्ष ठेवून राहाच. मात्र आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली, ऐकूयात. पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी शिरूर तालुक्यातील गुन्हाट या गावचा असून या आरोपीचा सध्या पोलीस कसून शोध घेत आहे. हा आरोपी या ठिकाणी उचलत लपल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या ठिकाणी पोलीस ड्रोनच्या माध्यमातून आणि श्वान पथकाच्या माध्यमातून शोध घेत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकताय पोलिसांचं श्वान पथक या ठिकाणी आरोपीचा शोध घेत आहे. या भागात ऊसाची शेती आहे आणि या ऊसामध्येच आरोपी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माध्यमातून दोन पोलिसांची पथकं, 2 ड्रोनची पथकं आणि श्वान पथक अशा पद्धतीने या ठिकाणी आरोपीचा कसून शोध घेतला जातोय. गेले 3.5 ते 4 तास ही शोध मोहीम सुरू असून अद्यापही आरोपीचा शोध लागू शकलेला नाही. आपण या ठिकाणी पाहू शकताय पोलिसांचं काम चालू आहे, मात्र आरोपीचा शोध लागलेला पाहायला मिळत नाही. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, गुन्हाट, पुणे.